नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल नंतर सर्वांच्या नजरा बाजाराकडे लागले. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर अनेक बातम्या आल्या. त्याचा परिणाम सोमवारी बाजारावर दिसून येईल. मारुती सुझुकीने आपल्या अनेक कारच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या खास मॉडेल्सवर 5,000 रुपयांपर्यंत सूट देणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ऑटो गिअर शिफ्ट लाईनअपमध्ये समाविष्ट असलेल्या व्हॅरियंटवर ही कपात केली जाणार आहे. ही दर कपात शनिवारपासून लागू होणार आहे. या कपातीचा फायदा एजीएस सेगमेंटमधील अल्टो K10, एस्प्रेसो, सेलेरियो, वॅगनार, स्विफ्ट डिझायर, बलेनो आणि इग्निस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळेल. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 1.37% घसरणीसह 12,425 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन APSEZ उपकंपनीने पूर्व आफ्रिकन देशातील DARES सलाम पोर्ट येथे टर्मिनलचे संचालन आणि व्यवस्थापन यासाठी तांझानिया पोर्ट्स ऑथॉरिटीसोबत 30 वर्षाचा सवलतीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. शुक्रवारी अदानी पोर्टचा शेअर 4.01% वाढीसह 1,439 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. NMDC देशातील सर्वात मोठी लोह खनिज खाणकाम करणाऱ्या कंपनीने मे 2024 मध्ये 2.34 दशलक्ष टन उत्पादन नोंदवले. त्यात 37% घट झाली आहे. कंपनीने शनिवारी एका एक्सचेंज फायलिंगमध्ये सांगितले की गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांनी 3.71 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन केले होते. NMDCची मासिक विक्री देखील या वर्षी मे महिन्यात 22% घसरून 2.82 दशलक्ष टन झाली आहे, की जी मे 2023 मध्ये 3.62 दशलक्ष टन इतकी होती. शुक्रवारी NMDCचा शेअर 4.23% वाढीसह 260 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 138.53% वाढ झाली आहे. शेअरचा 52 वीक हाय 286.35 रुपये इतका आहे. अशोक लेलँडने मे महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केलेत. कंपनीची एकूण विक्री, ज्यामध्ये देशांतर्गत आणि निर्यात दोन्ही आकडे समाविष्ट आहेत, गेल्या वर्षीच्या तुलनेत 12% वाढले. देशांतर्गत विक्रीतही 12% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मे महिन्यात बसची विक्री अधिक वेगाने झाली आहे. वर्षभराच्या आधारावर एकूण बस विक्रीत 53% वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत बसेसच्या देशांतर्गत विक्रीत 87% वाढ झाली आहे. शुक्रवारी अशोक लेलँडचा शेअर 1.93% वाढीसह 224 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. पुनावाला विनकॉम कंपनीने शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की 31 मे 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार कंपनीचा एकूण NPA 1% आलाय, तर निव्वळ NPA 0.5% आलाय. सन 2021 मध्ये कंपनीच्या व्यवस्थापनाने विजन 2025 दिले होते की जे 2025 पर्यंत निव्वळ NPA 1% खाली आणतील, परंतु कंपनीने हे लक्ष्य वेळेपूर्वीच गाठले आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.37% वाढीसह 450.20 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. पूर्वांकरा रिअल इस्टेट कंपनी पूर्वांकरा लिमिटेडने 1 जून रोजी घोडबंदर रोड, ठाणे येथील पातळीपाडा येथे 12.75 एकर जमीन तिच्या उपकंपनी पूर्वा ओक प्रायव्हेट लिमिटेड कडून संपादित करण्याची घोषणा केली. या जमिनीचे अंदाजे संभाव्य चटई क्षेत्र म्हणजे कार्पेट एरिया 18.20 लाख चौरस फूट आहे आणि प्रकल्पाच्या संपूर्ण जीवनचक्रात त्याचे संभाव्य एकूण विकास मूल्य म्हणजे GDV 4,000 कोटी रुपये इतके. शुक्रवारी कंपनीचा शेअर 5% वाढीसह 407.60 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. शेअरचा 52 वीक हाय 462.40 रुपये. गेल्या एका वर्षात या स्टॉकमध्ये 374.78% इतकी वाढ झाली आहे. येत्या आठवड्यात एकूण 15 कंपन्यांची एक्स डिव्हिडंड डेट येत आहे. त्यापैकी 12 कंपन्यांची एक्स डिव्हिडंड डेट 4 जून किंवा त्यानंतरची आहे. 4 जून ही पोसेको इंडिया लिमिटेड कंपनीची एक्स डिव्हिडंड डेट आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 25 रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर 4 जून ही ITC लिमिटेडची देखील एक्स डिव्हिडंड डेट आहे. कंपनीने 7.5 रुपये इतका डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे. मनप्पुरम फायनान्स कंपनीची एक्स डिव्हिडंड तारीख 5 जून रोजी येत आहे. कंपनीने 1 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. तर 7 जून रोजी होम फर्स्ट फायनान्स ची एक्स डेट आहे. कंपनीने 3.4 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. त्याचबरोबर 7 जून रोजी हिमाद्री स्पेशालिटीज कंपनीची देखील एक्स डिव्हिडंड डेट आहे. कंपनीने 0.5 रुपयाचा डिव्हिडंड घोषित केलाय. ICICI लोंबार्ड GIC कंपनीची एक्स डिव्हिडंड देखील 7 जून आहे.
कंपनीने 6 रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केलाय. इंडियन हॉटेल्स कंपनीची एक्स डिव्हिडंड डेट 7 जून आहे. कंपनीने 1.75 रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केलाय. इंडिया मार्ट इंटरमेश कंपनीची एक्स डिव्हिडंड डेट 7 जून आहे. कंपनीने 20 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. तर इंडियन बँक्सची एक्स डिव्हिडंड डेट 7 जून आहे. कंपनीने 12 रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केलाय. रिचफिल्ड फायनान्शियल सर्व्हिसेस ची एक्स डिव्हिडंड डेट 7 जून आहे. कंपनीने 0.8 रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केलाय. एसएनसी ग्लोबल सिक्युरिटीज कंपनीची एक्स डिव्हिडंड डेट 7 जून आहे. कंपनीने 1.2 रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केलाय. युएनओ मिंडा कंपनीची एक्स डिव्हिडंड डेट 7 जून आहे. कंपनीने 1.35 रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केलाय. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील एक्झिट पोल पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापनेचे संकेत देत आहेत. बाजारालाही तशीच अपेक्षा आहे. भाजपाला 290 ते 310 जागा मिळतील असा अंदाज अनेक मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांनी केलाय. एक्झिट पोलही त्याच दिशेने बोट दाखवत आहेत. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे, पण त्याआधी सोमवारचे सत्र बाजारासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. गेल्या आठवड्यात एक्झिट पोलपूर्वी बाजारात प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली. त्यामुळेच निफ्टी विकली बेसिसवर म्हणजे साप्ताहिक आधारावर सुमारे 2% बंद झाला. एका आठवड्यात बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सुमारे 8 लाख कोटींनी घसरले. मात्र आता त्यात मोठी वसुली पाहायला मिळणार आहे. मे महिन्यात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी म्हणजे एफआयआयने रोख बाजारात मोठी विक्री केली आहे. काही ट्रेडिंग सत्रे वगळता एफआयआयने या कालावधीत 30,000 कोटी रुपयांहून अधिकची विक्री केली आहे. डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्येही एफआयआय निफ्टीमध्ये मोठी शॉर्ट पोझिशन राखत आहे. अशा स्थितीत बाजारात शॉर्ट कव्हरिंगची शक्यता वेगाने वाढत आहे. शुक्रवारी देशांतर्गत आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली, म्हणजेच डीआयआयने मोठी खरेदी केली आहे. एफआयआयने शुक्रवारी कॅश मार्केटमध्ये 1,613 कोटी किमतीचे शेअर्स खरेदी केलेत. तर डीआयआयने या दिवशी कॅश मार्केटमध्ये 2,114 कोटी किमतीचे शेअर खरेदी केलेत. सरकारी कंपन्या, रेल्वे, संरक्षण आणि इतर उत्पादन आणि कॅपेक्स संबंधित क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता ब्रोकरेज कंपन्यांनी आधीच वर्तवली आहे. दीपक नायट्रेट नर्मदा थर्मल पॉवरचे 1.49 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करण्यास मंजुरी मिळाली. हे शेअर्स 61.65 कोटी रुपयांना खरेदी केले जाणार आहेत. नर्मदा थर्मल सध्या कोणताही व्यवसाय करत नसून कंपनीकडे गुजरातमधील भरूचमध्ये 125 एकर जमीन आहे. कोल इंडिया मे महिन्यात कोल इंडियाचे उत्पादन 7.5% वाढून 59.9 MT वरून 64.5 MT वर गेले. या कालावधीत खरेदी 7.2% वाढून 68.2 मेट्रिक टन झाली. गेल्या वर्षी मे महिन्यात 63.7 मेट्रिक टन एवढी होती.